माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत संचांचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ सेट्स. मग संचाचे प्रकार काय काय आहेत हे आपण पाहूया. बघा, या ठिकाणी एक संच दिला आहे वाय नावाचा. कसा आहे बघा बरं. वाय बरोबर महिरपी कंसात ए उभी रेघ ए बिलॉंग्स टू एन आणि ए इज ग्रेटर दॅन 4 अँड लेस दॅन 6. म्हणजेच ए हा नैसर्गिक संचाचा घटक आहे. त्याचबरोबर ए ही 4 पेक्षा मोठी आणि 6 पेक्षा लहान अशी संख्या आहे. मग आपल्याला दिलेला संच कोणत्या पद्धतीने दिला आहे? गुणधर्म पद्धतीने दिला आहे. तुम्हाला माहिती आहे गुणधर्म पद्धत कशी असते. सर्वसाधारण घटक आहे ए, उभी रेघ दिली आहे वगैरे वगैरे. आता तुमच्या लक्षात आलेले हा संच गुणधर्म पद्धतीने दिला आहे. आपण पहिल्यांदा काय करूया, दिलेला संच यादी पद्धतीने लिहूया. गुणधर्म पद्धत म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मग यादी पद्धतीने लिहायचा म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. मग काय करायचं, आपल्याला गुणधर्म कोणता दिला आहे ते बघितलं पाहिजे. काय गुणधर्म सांगतो? ए बिलॉंग्स टू एन, म्हणजे ए ही नैसर्गिक संख्या आहे. ए ही काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. म्हणजेच ए हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे. आणि कसा आहे? ए ही नैसर्गिक संख्या कशी आहे ते पुढे दिलेले. ए ही 4 पेक्षा मोठी, 4 पेक्षा मोठी आणि 6 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. मग 4 पेक्षा मोठं कोण आहे रे? 5, 6. पण अडचण आली, 6 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोण आहे? 5. कोण आहे? 5. आणि म्हणून वाय बरोबर महिरपी कंसामध्ये 5 आपल्याला लिहिला पाहिजे. काय लिहिला पाहिजे? 5. समजलं का? आता 5 पेक्षा मोठी आणि 6 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाहीच आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी लिहू शकत नाही. मग यावरून तुम्हाला काय समजलं बघा. या संचामध्ये वाय नावाचा जो संच आहे या संचामध्ये फक्त एकच घटक आहे. या संचामध्ये फक्त एकच घटक आहे आणि म्हणून अशा प्रकारचा जो संच असतो त्याला म्हणतात एक घटक संच. त्याला म्हणतात एक घटक संच. मग एक घटक संच म्हणजे काय याची आता मी तुम्हाला व्याख्या सांगतो. बघा, ज्या संचात फक्त एकच घटक असतो, ज्या संचात फक्त एकच घटक असतो. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे, या ठिकाणी संच दाखवलाय, एक घटक संच नाव दिलेले. ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच म्हणतात. मी आता उदाहरण दाखवलं होतं तुम्हाला, माहितीच आहे तुम्हाला. या ठिकाणी उदाहरण बघा, या संचामध्ये फक्त एक आणि एकच घटक आहे आणि म्हणून वाय या संचाला एक घटक संच म्हटलं पाहिजे. आणि व्याख्याही तुमच्या लक्षात आली आहे. ज्या संचात फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणतात. म्हणजेच सिंगलटन सेट असे म्हणतात. सिंगलटन सेट म्हणतात. मग एक घटक संचाचं आपण अजून एक उदाहरण बघूया. या ठिकाणी एक घटक संच समजला का तुम्हाला? आता त्याचं अजून एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, म्हणजे एक घटक संच तुमचा क्लिअर होऊन जाईल. बघा पुढचं उदाहरण. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण घेतले मी. ए बरोबर महिरपी कंसामध्ये एक्स उभी रेघ एक्स हा 28 दिवसांचा इंग्रजी महिना आहे. एक्स हा काय आहे? 28 दिवसांचा इंग्रजी महिना आहे. म्हणजे संचाचं वाचन करताना मी साध्या भाषेत वाचलं, पण आपण नेहमी काय म्हणतो रे? संच ए हा अशा सर्व एक्सचा संच की एक्स हा 28 दिवसांचा इंग्रजी महिना आहे असं आपण वाचन करतो. पण थोडक्यात आपण साध्या पद्धतीने वाचन केलं होतं. मग गुणधर्म काय आहे? एक्स कोण आहे ते पुढे सांगितले. एक्स हा 28 दिवसांचा इंग्रजी महिना आहे. मग 28 दिवसांचा इंग्रजी महिना तुम्हाला माहिती आहे.
दिलेला संच हा गुणधर्म पद्धतीने दिलाय, आपल्याला संच लिहायचा आहे खाली, म्हणून यादी पद्धतीने करून घ्यायचं आहे. यादी पद्धतीने केल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये किती घटक आहेत हे समजणार नाही, म्हणून आपण यादी पद्धतीने लिहितो आहे. म्हणून ए बरोबर महिरपी कंसात 28 दिवसांचा इंग्रजी महिना. तुम्हाला माहिती आहे वर्षाला इंग्रजी 12 महिने असतात, त्यामध्ये असे कोणकोणते महिने आहेत रे की 28 दिवसाचे आहेत? फक्त आणि फक्त एकच महिना आहे, आणि तो कोणता? फेब्रुवारी. तो कोणता आहे? फेब्रुवारी. आणि म्हणून आपला संच जो आहे त्याच्यामध्ये आता एक घटक तयार झालेला आहे. का अजून एखादा महिना आहे का? बिलकुल नाही. म्हणजे थोडक्यात काय, ए हा आपला संच असा आहे की त्याच्यामध्ये फेब्रुवारी हा एकच घटक आहे, आणि म्हणून संच ए याला सुद्धा म्हणायचं एक घटक संच. समजलं का? एक घटक संच म्हणजे काय? ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला किंवा अशा संचास एक घटक संच म्हणतात, म्हणजेच सिंगलटन सेट असे म्हणतात. कळलं? आता पाहूया उदाहरण क्रमांक 2. काय म्हटलं आहे बघा. ए हा अशा सर्व एक्स चा संच की एक्स बिलॉंग्स टू एन आणि एक्स इज लेस दॅन 1. म्हणजे काय? ए बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स हा संच एनचा म्हणजे काय रे? नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. आणि म्हणजेच काय? एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आणि कशी आहे? एक्स इज लेस दॅन 1 म्हणजे एक्स ही 1 पेक्षा लहान आहे. बघा, दिलेला संच गुणधर्म पद्धतीने दिला आहे, आपल्याला तो यादी पद्धतीने लिहायचा आहे. मग खाली लिहायचं, म्हणून ए बरोबर महिरपी कंसामध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या शोधायची आहे जी 1 पेक्षा लहान आहे. 1 पेक्षा लहान आहे. आता तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय रे? मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या सुरू कुठून होतात? 1 2 3 4 5 अनंतापर्यंत. म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या सर्वात लहान कोण आहे बरं? 1. आणि हिथं असं म्हटले 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर साधी सोपी गोष्ट आहे, 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्याच अस्तित्वात नाही. म्हणजेच मग तुम्ही म्हणाल शून्य, बिलकुल नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, आणि म्हणून शून्य लिहिता येणार नाही. थोडक्यात काय? 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाहीच आहे, आणि म्हणून आपल्याला ए संचामध्ये एकही घटक नाही हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून मी ए या संचाच्या आतमध्ये घटक लिहू शकत नाही, म्हणजे रिकामीच जागा ठेवणार आहे. आणि म्हणून असा जो रिकामा संच असतो त्यालाच आपण म्हणतो रिक्त. रिक्त शब्द तुम्हाला माहिती आहे, रिक्तचा दुसरा समानार्थी अर्थ काय होतो? रिकामा. म्हणजे हा रिकामा संच. समजलं? ज्या संचात, आता व्याख्या बघा, ज्या संचात एकही घटक नसतो, एकही घटक नसतो, किंवा ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा, म्हणजे एखादा गुणधर्म दिलाय, इथे कसा गुणधर्म दिला होता तुम्हाला? एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज लेस दॅन 1 हा गुणधर्म दिला होता की नाही? अशा गुणधर्माचा घटक आहे का? नाही. आणि म्हणून व्याख्या अशी केली आहे, ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो, ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच म्हणतात. रिक्त म्हणजे नल सेट असेही म्हणतात, त्याचबरोबर एम्प्टी सेट असंही म्हणतात. अशा पद्धतीने रिक्त संच तुम्हाला समजला असेल. आपण व्याख्या पुन्हा एकदा बघूया आणि अजून एक उदाहरण त्या ठिकाणी घेऊया. बघा, या ठिकाणी रिक्त संचाची मी व्याख्या लिहिलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. रिक्त संच म्हणजे नल सेट, ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्या संचाला किंवा त्याला रिक्त संच म्हणतात. उदाहरणार्थ,
बी बरोबर. अजून एक उदाहरण घेणार आहे आपण आता. मगाचं एक उदाहरण झालं, त्या संचामध्ये काय होतं रे, एकही घटक नव्हता. आता आपण दुसरं उदाहरण घेतोय. बी बरोबर महिरपी कंसात वाय. मग हेच काय म्हणतो, बी हा अशा सर्व वाय चा संच की वाय हा 32 दिवसांचा इंग्रजी महिना आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे तर काय नवीनच 32 दिवसांचा इंग्रजी महिना. असं असतं का रे कधी? तुम्हाला माहिती आहे का, इंग्रजी 12 महिने आहे आपले, त्याच्यामध्ये 32 दिवसाचा कोणता महिना आहे असा आहे? माहीत नाही ना? बरोबर, इंग्रजी कोणताही महिना 32 दिवसांचा बिलकुल नाही. काही महिने 30 दिवसाचे आहेत, काही महिने 31 दिवसाचे आहेत. तर फेब्रुवारी हा 28 दिवसाचा आणि ज्या वर्षी लीप वर्ष असतं तेव्हा 29 दिवसांचा असतो. म्हणजेच काय, 32 दिवसांचा इंग्रजी महिना कोणताही नाही. आणि म्हणून बी या संचामध्ये आपल्याला घटक लिहिता येणार नाही, म्हणजे रिकामी जागा ठेवायची आहे. आणि म्हणूनच बी या संचाला आपल्याला म्हणावं लागेल हा रिक्त संच आहे. बी हा काय आहे? रिक्त संच आहे. कारण या संचात दिलेल्या गुणधर्माचा कोणताही घटक नाही, म्हणजेच एकही घटक नाही. म्हणून संच बी ला रिक्त संच म्हणावं लागेल. मग रिक्त संच कळला का तुम्हाला? बर, रिक्त संच दर्शवण्यासाठी फाय या चिन्हाचा वापर करतात. आता तुम्ही म्हणाल फाय म्हणजे काय? या ठिकाणी दाखवले बघा. फाय म्हणजे काय? ओ असतो ना आपला इंग्लिशमधला ओ काढायचा आणि त्याच्यावर उभी रेघ द्यायची, बस त्याला म्हणायचं फाय. त्याला काय म्हणायचं? फाय कशासाठी चिन्ह वापरायचं? रिक्त संच दर्शवण्यासाठी फाय हे चिन्ह वापरतात. किंवा फक्त एक महिरपी कंस दाखवायचा आहे, पूर्ण असलेला महिरपी कंस, डावीकडून एक आणि उजवीकडून पूर्ण होणारा असा रिकामा महिरपी कंस दाखवला तरी त्याला म्हणतात रिक्त संच. रिक्त संच 2 चिन्हाने दाखवतात, एक म्हणजे नुसता रिकामा महिरपी कंस किंवा फाय हे चिन्ह वापरतात. अशा पद्धतीने रिक्त संच लिहिण्यासाठी फाय हे चिन्ह वापरतात. आणि म्हणून मगाचं आपलं जे उदाहरण होतं त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं बघा, म्हणून ए बरोबर रिकामा संच किंवा ए बरोबर नुसतं असं लिहिलं तरी चालेल फाय. ए बरोबर काय? फाय. समजलं? अशा पद्धतीने आपण रिक्त संच या ठिकाणी संपवला आहे. लक्षात आला असेल तुमच्या. ठीक आहे. आता उदाहरण क्रमांक 3 नंबर उदाहरणामध्ये काय म्हटलं आहे बघा. बी हा अशा सर्व वाय चा संच की वाय बिलॉंग्स टू एन आणि y इज ग्रेटर दॅन 3 अँड लेस दॅन 7. म्हणजे y ही नैसर्गिक संख्या आहे आणि 3 पेक्षा मोठी आणि 7 पेक्षा लहान आहे, अशी आहे y. मग तुम्हाला यादी पद्धतीने पहिल्यांदा संच लिहिला पाहिजे. दिलेला संच जो आहे तो गुणधर्म पद्धतीने आहे. आपल्याला सोपं जावं, कळावं म्हणून आपण तो संच यादी पद्धतीने म्हणजे लिस्टिंग मेथडने लिहिणार आहोत. बी बरोबर महिरपी कंसामध्ये आता काय लिहायचं बघा, वाय बिलॉंग्स टू एन. म्हणजे काय? वाय ही नैसर्गिक संख्या आहे. मग तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? 1 2 3 4 वगैरे वगैरे करत अनंतापर्यंत. मग वाय कशी आहे ते पुढे दुसऱ्या अटीमध्ये सांगितले. वाय इज ग्रेटर दॅन 3, 3 पेक्षा मोठी आहे. म्हणजे कोण असणार बरं? 4 असू शकते का? असू शकते. 4 हा एक घटक झाला. सोल्व करून द्यायचा. मग वाय ही 3 पेक्षा मोठी आहे, 4 पेक्षाही मोठी असणार. मग 5 लिहू शकतो. या ठिकाणी लिहिला 5. आणि मग 6 लिहू शकतो का? 3 पेक्षा मोठी आहे, मग 6 लिहू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी लिहिला 6. मग पुढे जायचं आहे. मग वाय कसा आहे? 7 पेक्षा लहान. आणि म्हणून या ठिकाणी आपण आता पुढे काहीही लिहू शकत नाही. म्हणजे 7 पेक्षा लहान 6 आहे, 5 आहे, 4 आहे आणि 4च्या खाली जाऊ शकत नाही कारण वाय हा 3 पेक्षा मोठा आहे. थोडक्यात काय, 3 आणि 7 यांच्या दरम्यानच्या फक्त नैसर्गिक संख्या लिहायच्या आहेत. मग आपल्याला काय दिसून आलं त्याचं आपण आता निरीक्षण करूया. बघा, बी या संचामध्ये
एकही घटक नाही असं झालं का? नाही. एकही घटक नसता तर आपण त्याला म्हटलं असतं रिक्त संच. त्याच्यामध्ये एकच घटक आहे का? तर तसंही नाही. एकच घटक असता तर आपण म्हटलं असतं एक घटक संच, म्हणजे सिंगलटन सेट झाला असता. परंतु इथे काय दिसतं आहे तुम्हाला? 4 आहे, 5 आहे, 6 आहे, म्हणजे अशा प्रकारे या संचामध्ये कमीत कमी 3 घटक दिसतायत की? म्हणजे याचा अर्थ असा होतो की बी या संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे व घटकांची संख्या आपल्याला मोजता येते, म्हणून अशा संचाला शांत संच असे म्हणतात. मग आपण शांत संचाचं अजून एक उदाहरण पाहू आणि व्याख्या देखील लक्षात घेऊया पुन्हा. ठीक आहे. मग शांत संच म्हणजेच काय? फायनाईट सेट म्हणतात त्याला. आता शांत संच हा पहिल्यांदा असाही असू शकतो की जो रिक्त संच आहे त्याला देखील आपण शांत संच म्हणू शकतो. मग शांत संचाची व्याख्या अशी आहे, जो संच रिक्त आहे, जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते. म्हणजे घटकांची संख्या मर्यादित पाहिजे आणि ती मोजता देखील आली पाहिजे, अशा संचाला शांत संच म्हणतात. कळलं? जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच म्हणतात. आता शांत संचाचे एक उदाहरण पाहूया. असं म्हटलं आहे, संच एक्स हा अशा सर्व पींचा संच की पी ही 10 पेक्षा लहान मूळ संख्या आहे. दिलेला संच हा गुणधर्म पद्धतीने दिला आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? दिलेला संच यादी पद्धतीने लिहावा लागेल, म्हणजे समजायला सोपे जाईल. आता साधी गोष्ट आहे बघा, पी ही कोण आहे रे? 10 पेक्षा लहान मूळ संख्या आहे. तुम्हाला मूळ संख्या माहिती आहेत बरोबर. मग 10 पेक्षा मूळ संख्या कोणकोणत्या त्या आपल्याला शोधायच्या आहेत 10 पेक्षा लहान. मग पहिली आहे 2, मग आहे 3, मग आहे 5 आणि मग आहे 7 आणि त्यानंतर येतो 11. परंतु 11 ही मूळ संख्या आपल्याला चालणार नाही, कारण 10 पेक्षा लहान मूळ संख्यांचा संच बनवायचा आहे आणि म्हणून दिलेला संच जो आहे तो यादी पद्धतीने आपल्याला असा लिहिता येईल. म्हणून x बरोबर महिरपी कंसात 2, 3, 5, 7 मी आत्ताच बोललो होतो त्या संख्याच लिहिल्या आहेत संचामध्ये. मग या संचाला शांत संच म्हणता येईल का? होय. का म्हणता येईल बरं? तर या संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मोजायचं म्हटलं तर मोजता येते. आपण उजवीकडून मोजू शकतो, डावीकडे जा, किंवा डावीकडून मोजा उजवीकडे जा, कसंही करा. बघा 1, 2, 3 आणि 4 घटक आहेत. बस एवढंच सोपं मोजणं आहे. म्हणजे काय? संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे, त्याचप्रमाणे ती मोजता येते आणि म्हणून या संचाला देखील शांत संच म्हणायला काहीही प्रॉब्लेम नाही. समजलं का? अशा पद्धतीने आपला शांत संच म्हणजे फायनाईट सेट अतिशय सोपा आहे, तो पूर्ण झाला आहे. आता बघूया उदाहरण क्रमांक 4. असं म्हटलं आहे संचामध्ये आय बरोबर महिरपी कंसात टिंब 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 म्हणजे डावीकडे अमर्याद आहे, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 टिंब 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 म्हणजे उजवीकडे देखील अनंत आहे. मग हे काय आहे रे? आय म्हणजे कोणता? सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर्स म्हणजे हा पूर्णांकांचा संच आहे. कोणाचा संच आहे? पूर्णांकांचा संच आहे. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की दोन्ही दिशांना हा संच जो आहे तो अमर्याद आहे. म्हणजे ऋण बाजूला जरी आपण गेलो तरी अमर्याद आहे, धन बाजूला गेलो तरी अमर्याद आहे. म्हणजेच हा जो संच आहे या संचाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला? तर घटक जे आहेत ते अमर्याद आहेत. घटक काय आहेत? या संचातील घटकांची संख्या अमर्याद आहे. आणि दुसरी गोष्ट,
मोजता येत नाही. जरी आपण मोजत राहिलो किती वर्ष मोजलं तरीही ही संख्या संपणार नाही. आणि म्हणून असा जो संच असतो की ज्यामध्ये घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही, अशा संचाला अनंत संच म्हणतात. काय म्हणतात? अनंत म्हणजे इनफायनाईट सेट. बघा, आपण आत्ताच म्हणत होतो अनंत संच. त्याची व्याख्या पुन्हा एकदा बघायची आहे. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच म्हणतात. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच आपण n अक्षराने दाखवतो. n बरोबर महिरपी कंसामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या असते 1, मग असते 2, मग असते 3, 4, 5, 6 आणि पुढे आपल्याला ती अनंतापर्यंत जाणार आहे. आणि संच आपला पूर्ण झाला. संच पूर्ण केला पण घटक पूर्ण झाले नाहीत हे लक्षात घ्या. आणि म्हणून नैसर्गिक संख्यांचा संच हा अनंत संच आहे, कारण त्यामधील घटकांची संख्या अमर्याद आहे आणि मोजता येत नाही. म्हणजे मोजणी कधीच पूर्ण होत नाही अशा अर्थाने म्हटले. मोजता येत नाही, नाही तर एखादं म्हणेल की मोजता येत नाही, त्याला काय तेव्हा 1, 2, 3, 4 मोजायचं. पण तसा अर्थ नाही त्याचा. मोजता येत नाही म्हणजे काय, मोजण्यास सुरुवात केली असता मोजणी कधीही पूर्ण होत नाही असा त्याचा अर्थ आहे. मग अनंत संच समजला का तुम्हाला? बघा, पाचवा प्रकार पाहायचा आहे आपल्याला. एक संच दिला आहे, त्याचं नाव आहे ए. ए बरोबर महिरपी कंसामध्ये घटक आहेत ए, बी आणि सी. हे तीनच घटक या संचामध्ये आपण दाखवले आहे. आणि बी हा एक दुसरा संच आहे, त्यामध्ये घटक आहे सी, ए आणि बी. आता निरीक्षण करायचं आहे तुम्हाला. दोन्ही संचांमधील घटकांची तुलना करायची आहे आणि तुलना केल्यावर तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल. काय बघा बरं, पहिल्या संचामध्ये ए हा घटक आहे, दुसऱ्यामध्ये आहे का बघा बरं? आहे. पहिल्या संचामध्ये बी हा घटक आहे, दुसऱ्यामध्ये आहे का बघा बरं? आहे. पहिल्या संचामध्ये सी घटक आहे, दुसऱ्यामध्ये आहे का बघा बरं? आहे. आता पहिल्या संचातील घटक संपले आहेत आणि त्याच वेळेला दुसऱ्या संचातील घटक देखील संपले आहे. मग यावरून काय दिसलं बरं तुम्हाला? बघा, पहिल्या संचात जे घटक आहेत तेच घटक दुसऱ्या संचात देखील आहेत. आलं लक्षात? पहिल्या संचात जे घटक आहेत तेच घटक दुसऱ्या संचात देखील आहेत. अशा वेळी अशा संचांना समान संच म्हणतात. काय म्हणायचं? समान संच. मग समान संचांची मांडणी कशी करायची? बघा, दोन्ही संचामध्ये सेम टू सेम घटक आहेत ना, म्हणून असं म्हणता येईल. म्हणून ए बरोबर बी. ए बरोबर बी म्हणजे काय? ए समान बी. संच ए मधील घटक आणि संच बी मधील घटक नेमके तेच आहेत, म्हणून मध्ये चिन्ह द्यायचं आहे समान. मग समान संच म्हणजे काय? आता आपण व्याख्या बघूया. ज्या दोन संचात नेमके तेच घटक असतात. एकदम सोपे बघा, दोनच शब्द, नेमके तेच घटक असतात, अशा संचांना समान संच म्हणतात. परत एकदा, ज्या दोन संचात नेमके तेच घटक असतात अशा संचांना समान संच म्हणतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की दोन संच समान असतात का? असं काही नाही. दोनपेक्षा अनेक संच एकत्र आले, एकत्र म्हणजे उदाहरण घेतली आपण अनेक संचांची आणि अनेक संचांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणूया 4 संच घेतले, 4 संचांमध्ये घटक चेक केले आणि 4ही संचामध्ये जर नेमके तेच घटक आले तर आपण म्हणू शकतो 4 संच समान संच आहेत. असं काही नाही 2च असलं पाहिजे. मी फक्त उदाहरण घेताना असं घेतलं होतं. जर 2 संचांमध्ये नेमके तेच घटक असतील तर त्या संचांना समान संच म्हणता येईल. मग व्याख्या तुम्हाला समजली असेल. बघा, व्याख्या मी लिहिलेली आहे. 5वा प्रकार मी सांगितला समान संचांचा. समान संच म्हणजे इक्वल सेट्स. ज्या 2 संचांत नेमके तेच घटक असतात
त्या संचांना समान संच म्हणतात. समजलं का समान संच म्हणजे काय? समान संचांचं आपण अजून एक उदाहरण बघूया. बघा या ठिकाणी मी उदाहरण दाखवतो तुम्हाला. पहा हे बघा, उदाहरणामध्ये काय म्हटले? उदाहरणार्थ एक्स हा अशा सर्व एक्सचा संच की एक्स हे इट, इट म्हणजे तुम्हाला माहिती, इट या शब्दातील अक्षर आहे. कोणत्या शब्दातील अक्षर आहे? इट शब्दातील अक्षर आहे. आणि वाय हा संच दिलेला आहे उदाहरणामध्ये. वाय बरोबर महिरपी कंसात वाय उभी रेघ वाय, म्हणजेच संच वाय हा अशा सर्व वायचा संच की वाय हे टी या शब्दातील अक्षर आहे. तर हे दोन संच समान संच आहेत का याचा पडताळा घ्या. याचा काय घ्या? पडताळा घ्या असं आपल्याला म्हटलेले. मग आता आपण काय करायचं बघा. पहिल्यांदा लक्षात ठेवा, कुठलाही संच गुणधर्म पद्धतीने दिला असेल तर पहिला तुम्ही काय करा, तो यादी पद्धतीने लिहा, म्हणजे आपल्याला समजणे सोपे होते. मग आपण पहिला संच आहे बघा, मी या ठिकाणी लिहिला आहे. उत्तर एक्स बरोबर दिलेला पहिला संच आहे तो मी आहे तसा लिहिला आहे. बघा एक्स बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स हे इट या शब्दातील अक्षर आहे असं जसं तसं लिहिले बघा. मग मी त्याची यादी पद्धतीने मांडणी करणार आहे. मग यादी पद्धतीने कसा होईल? म्हणून एक्स बरोबर महिरपी कंसात, आता आपण बघूया एक्स हे काय आहे रे? इट या शब्दातील अक्षर. इट हा शब्द आहे आणि त्या शब्दामध्ये तीनच अक्षर आहेत, ई, ए आणि टी. आपला नियम काय सांगतो? प्रत्येक अक्षर एकदाच लिहावे, डबल आलं तर लिहायचं नाही. दोन अक्षरांमध्ये काय करायचं आहे? स्वल्पविराम द्यायचा आहे. मग आपण काय करूया? यादी पद्धतीने संच लिहू. पहिलं अक्षर आलं ई, स्वल्पविराम, मग आलं ए, स्वल्पविराम, आणि मग आलं टी. डबल कुणीही आलेलं नाही. महिरपी कंस आपला पूर्ण झाला. झालं काम. आपण काय केलं? इट या शब्दातील अक्षरांचा संच यादी पद्धतीने लिहिलेला आहे. इट हा शब्द आहे म्हणजे काय? वर्ड आहे, आणि या वर्ड शब्दातील लेटरचा सेट आपण लिहिलेला आहे, ई, ए, टी. अशा पद्धतीने एक हा संच यादी पद्धतीने लिहून झाला. आता दुसरं उदाहरण घेऊ. वाय बरोबर महिरपी कंसातलं, मग जसंच्या तसं लिहिले बघा. तसेच वाय बरोबर वाय हा अशा सर्व वायचा संच की वाय हे टी या शब्दातील अक्षर आहे, आणि हा संच देखील आपल्याला काय करायचा आहे? यादी पद्धतीने लिहायचा आहे. म्हणून वाय बरोबर महिरपी कंसात टी या शब्दातील अक्षर कोणकोणती? एकदाच लिहायचे प्रत्येक अक्षर. पहिले लिहूया टी, मग आहे ई, आणि मग आहे ए. डबल कोणतं झालंय का? बिलकुल नाही. आणि अक्षर संपली का? संपली. आणि म्हणून आपल्याला वाय हा संच यादी पद्धतीने मिळाला. त्यामध्ये अक्षर आहेत टी, ई आणि ए. मग आता आपल्याला काय करायचे? समीकरण नंबर 1 म्हणू याला आणि समीकरण नंबर 2 म्हणू ह्याला. यादी पद्धतीने दोन संच लिहून झालेले आहेत. या दोन संचांची आपल्याला तुलना करायची आहे. तुलना करताना काय करायचं? एक साधी पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलने तुम्ही काय करू शकता? खुणा करू शकता सेम टू सेम अक्षराला. पहिल्यांदा मी ई ने सुरुवात करतो बघा. ईला याच्यामध्ये ए आहे का? आहे. ईला ई गेला, एला ए गेला, टीला टी गेला. आता मला सांगा, पहिल्या संचात कोण उरलंय का? नाही. दुसऱ्या संचात कोण उरलंय का? नाही. याच्यावरून काय समजलं? दोन्ही संचांमध्ये नेमकी तीच अक्षरे आहेत. नेमकी तीच अक्षर आहेत. आलं का लक्षात? आणि म्हणून या दोन संचांना काय म्हणता येईल? समान संच. आणि समान संच मांडायचं कसं? एक्स बरोबर. बघा, म्हणून एक्स बरोबर म्हणजे समान वाय. एक्स बरोबर वाय म्हणजेच संच एक्स व संच वाय हे समान संच आहेत. समजलं का? अशा पद्धतीने आज आपण संचाचे साधारणपणे 5 प्रकार पाहिले. पहिला प्रकार होता एक घटक संच. एक घटक संच म्हणजे पटापटा मी आता रिव्हिजन करतो तुमची. बघा, एक घटक संच म्हणजे काय? साधं सोपं आहे. ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच म्हणतात.
रिक्त संच म्हणजे नल सेट किंवा एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय? ज्या संचात दिलेल्या गुणधर्मांचा एकही घटक नसतो. ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतात. किंवा शॉर्टकटमध्ये असं म्हणा, ज्या संचात एकही घटक नसतो, ज्या संचात एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतात. त्यानंतर शांत संच. शांत संचाची सुद्धा आपण शॉर्टकटमध्ये व्याख्या करूया. ज्या संचातील घटक मर्यादित असतात आणि मोजता येतात त्याला शांत संच म्हणतात. अनंत संच म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते आणि मोजता येत नाही त्याला अनंत संच म्हणतात. आणि समान संच म्हणजे शेवटी समान संच म्हणजे काय? तर ज्या दोन संचात नेमके तेच घटक असतात त्या संचांना समान संच म्हणतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट राहिली होती, अनंत संच मध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा सर्व प्रकारच्या संख्यांचे जे प्रकार आहेत म्हणजे नैसर्गिक संख्या, होल नंबर म्हणजे तुमची पूर्ण संख्या, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या, क्यू म्हणजे काय रे? परिमेय संख्या, म्हणजे रॅशनल नंबर, आणि लास्ट तुमची वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर. ह्या सर्व संख्यांचे संच हे अनंत संच आहेत. हे पक्क लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आज आपण संचांचे 5 प्रकार पाहिले. ह्या 5 प्रकारांच्या व्याख्या चांगल्या लक्षात ठेवा किंवा पाठ करून ठेवा, ध्यानात ठेवा, म्हणजे आपल्याला सराव संच सोडवणे सोपे जाईल. ठीक आहे, आज एवढंच. ओके, धन्यवाद.